नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये सायली ही अर्जुनला रूममध्ये आल्यानंतर म्हणते की आत्ता आईंना समजले की त्या आजी होणार नाही, त्यांना काय दुःख झाले, त्यांना काय त्रास झाला तो तुम्हाला दिसला नाही का, परंतु मला हे सर्व समजले, त्यांचे दुःख मला समजले, म्हणून माझ्या डोळ्यात जे पाणी आले होते ना ते खरे होते। तेव्हा अर्जुन लगेच इमोशनल होतो आणि तो सायलीला सॉरी बोलतो आणि हे माझ्या लक्षातच आले नाही असे सुद्धा सांगतो। तेव्हा सायली म्हणते की गेल्या 30 सेकंदात तुम्ही हे वाक्य माझ्या लक्षात आले नाही असे दोनदा बोललात। तुमची ती यादी तर खूप मोठी आहे, खाली आईंना आत्ता समजले की त्या आजी होणार नाहीत, हेही तुमच्या लक्षात आले नाही त्यांना काय त्रास झाले असेल, आणि बाबांना समजल्यानंतर त्यांना किती वाईट वाटले, ते किती नाराज झाले हेही तुमच्या लक्षात आले नसेल। हे सर्व समजल्यानंतर विमलताई सुद्धा रडल्या, अश्विन भाऊजींना सुद्धा किती वाईट वाटले, आणि तुम्ही जेव्हा मला वर उचलून घेऊन आलात ना ते सुद्धा तुमच्या लक्षात आले नसेल। सर्वांच्या भावनांशी तुम्ही इतके खेळलात तरी सुद्धा तुमच्या काहीच लक्षात येत नाही। खोटं बोलण्याच्या नादामध्ये इतके तरी वाहवत जाऊ नका की दुसऱ्याच्या भावना तुम्हाला काहीच समजणार नाही। मग तुमच्यात आणि प्रियामध्ये काय असा फरक राहिला हो? तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, खरंच असे काही नाही। तेव्हा सायली म्हणते की मी तुमचं हे काही सहन करू शकणार नाही, एक रडणारी आई आणि परत खोटं बोलणारा मुलगा, हे तर मी आता खरंच सहन नाही करणार। त्यानंतर इकडे कल्पना विमलला म्हणत असते की घरामध्ये बाळ येणार, खरंच सर्वांना किती आनंद झाला होता। पूर्णाई मात्र काही बोलत नव्हत्या, परंतु सर्वजण सायलीची काळजी घेतात की नाही या शांतपणे बघत होत्या, आणि खरंच बाळ आले असते तर ह्या घराचे पूर्ण चित्र हे आनंदाने पालटूनच गेले असते। विमल म्हणते की वहिनी कशाला इतके टेन्शन घेता, अर्जुन दादा आणि सायली वहिनी ताई यांच्या लग्नाला अजून 1 वर्ष सुद्धा पूर्ण झाली नाही, एकमेकांबरोबर त्यांना थोडासा वेळ देऊन द्या, चान्स घेऊन द्या, आणि नंतर काय आयुष्यभरात लेकासाठी सर्व काही करावे लागते। त्यानंतर इकडे सायली रागाने अर्जुनला म्हणते की हे सर्व आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे होते, त्यामुळे हा रोग मी कायमचा मुळाशी उपटून टाकते, खाली जाऊन मी आज सर्वांना खरे काय आहे ते सांगतेच, म्हणजे परत या घरामध्ये दुःख येणार नाही। अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, खरंच असे काही करू नका, रागाच्या भरामध्ये कोणताही असा डिसिजन घेऊ नका। सायली म्हणते की नाही अर्जुन सर, असे जेव्हा सर्वांना समजल्यानंतरच तुम्हाला खरं दुसऱ्यांना खोटं बोलण्याचा काय त्रास होत असतो हे समजणार, आणि तुमचं खोटं बोलायचं सुद्धा बंद होणार नाही, आणि तुमचा स्वार्थीपणा सुद्धा संपणार नाही। तेव्हा सायली काही ऐकत नाही आणि दरवाजा उघडते आणि घाईने रागानेच खाली येते। अर्जुन धावतच तिच्या मागे येत असतो। तेव्हा सायली ही कल्पना आणि विमलजवळ रागाने येऊनच बसते। तेव्हा कल्पना विचारते की अरे अर्जुन काय चालले? तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली अर्जुन सुभेदार काय म्हणतात, काय ऑर्डर आहे मॅडम तुमची? तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही, आणि सायलीला म्हणतो की बायको जरा वर चल ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे। सायली तर रागाने म्हणते की जे बोलायचे ना तुम्हाला येथे सर्वांच्या समोर बोला, सर्व आपलीच माणसे आहेत। अर्जुन म्हणतो की तसं काही महत्त्वाचे नाही। तेव्हा लगेच सायली म्हणते की मग आपण नंतर वर आल्यानंतर बोलू, मला आत्ता आईंशी खूप महत्त्वाचे बोलायचे। तेव्हा विमल ही कल्पनाच्या कानात म्हणते की वहिनी वातावरण जास्त तापलेलेच दिसते। अर्जुन म्हणतो की मिस सायली तुला मम्माशी काय बोलायचे? तेव्हा सायली म्हणते की तुम्हाला काय करायचे, मी आणि माझी सासू ते बघून घेईन। तर कल्पना आणि विमलला गालात हसू येते। अर्जुन म्हणतो की पण बायको 2 मिनिटं चल ना ग। सायली म्हणते येणार नाही। तेव्हा अर्जुन म्हणतो की चल स्टडीमध्ये बोलू आपण। तेव्हा लगेच सायली म्हणते की नाही, जे बोलायचे ना ते येथे सर्वांच्या समोरच बोला। कल्पना म्हणते की अर्जुन सायली काय लहान लेकरांसारखे भांडणं करता? कल्पना अर्जुनला म्हणते की अरे तू वरती जा, सायलीला का त्रास देतो, आणि तुला ऑफिसला जायचे नाही का? तेव्हा अर्जुन म्हणतो की मी सायलीला का त्रास देतो, तीच मला त्रास देते। तेव्हा सायली म्हणते हो त्यांना ऑफिसला जायचे आणि ऑफिसला जाण्यासाठीच निघले। तर अर्जुन नाटक करत म्हणतो की काय आहे ना बायको, मला तुझ्याशी बोलल्याशिवाय कुठेही जाऊ वाटत नाही, आणि तो सायलीला हाताला धरतो आणि परत वर चल असे बोलतो। तर सायली रागाने तो हात झिडकारते आणि एकदा सांगितलेले समजत नाही का तुम्हाला असे रागाने बोलते। अर्जुन काही ऐकायला तयारच नसतो। तर कल्पना म्हणते की अगं सायली जा बाई, खरंच माझा मुलगा किती गयावया करतो। अर्जुन म्हणतो की सायली तू जर आता आली नाही तर तुला उचलून घेऊन जाईल। सायली म्हणते की आई तुम्ही सांगता म्हणून जाते। तेव्हा अर्जुन सायलीला हात जोडून म्हणतो की रागाच्या भरात प्लीज काही करू नका, इतक्या दिवस आपण थांबलो त्यामुळे थोडे दिवस थांबा। तेव्हा सायली म्हणते की झालंय का, मी जाते। तेव्हा कल्पना आणि विमल त्यांना पुन्हा हसतात।
त्यानंतर इकडे प्रियाने आपल्या बॅगा भरून ठेवलेल्या असतात आणि नागराजला ती घाईने आपल्या रूममध्ये बोलावून घेते आणि तुम्ही आत्तापर्यंत या प्लॅनमध्ये काय केले आणि मी या प्लॅनमध्ये अडकले तर आणखीन हे होईल, त्यामुळे तुम्ही ह्या बॅगा चेक करा. मी हे सर्व तुमच्या प्लॅनमधून बाहेर निघते आणि हे घर सोडून कायमची निघून जाते. तो महिपत जर अडकला तर आपण सर्वजण यामध्ये अडकू आणि तुम्ही त्या महिपतबरोबर का बोलत नाही असे ती रागाने नागराजला बोलत असते. तुम्हाला तुमच्या भावाची प्रॉपर्टी हडप करायची, पण त्यासाठी तुम्हाला काही करायचे नाही. तुम्ही कायम मागेच असतात आणि आम्हाला पुढे घालत असतात, त्यामुळे अशाने तुम्हाला त्या किल्लेदाराची प्रॉपर्टी मिळणार नाही. नागराज म्हणतो की तुला काय वाटते की मी काहीच करत नाही, पण तन्वीचा मुकुट घालून तुला या घरामध्ये कोण घेऊन आलेत? तेव्हा लगेच प्रिया म्हणत असते की ते सर्व नाटक आहे आणि हे नाटक करता करता मला ते विपुलबरोबर लग्न करावे लागेल. तुम्ही आनंदाने अक्षता माझ्या डोक्यावर टाकता. नागराज म्हणतो की असे काही होणार नाही, दादा तुझ्या मनाविरुद्ध लग्न नाही करणार. तेव्हा लगेच प्रिया म्हणते मग सांगू का मी त्यांना की मी तुमची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी येथे आले आहेत आणि हे सर्वजण तुम्हाला हडपण्याचा प्लॅन करतात. तेव्हा नागराज म्हणतो की असे काही करू नको, त्या बॅगा अगोदर आतमध्ये ठेवून दे, कुणाला संशय येईल. तेवढ्यात सुमन येते आणि सुमन म्हणते की काय ह्या बॅगा कशासाठी भरलात आणि कुठे निघालात, मला का कसे सांगितले नाही? नागराज म्हणतो की अगं सुमन, माझ्या बॅगा नाहीत आणि ही आपली तन्वीच्या बॅगा आहेत आणि ती पिकनिकला जाते आणि तिला मी कुठे जाऊन देणार नाही, कारण दिवाळी आहे त्यामुळे तिला कुठे जाता येणार नाही. तेव्हा सुमन म्हणते की हो ग बाई. नागराज म्हणतो की पण सुमन तू कशाला आलीस? तेव्हा लगेच सुमन म्हणते हे बघा मी विसरलेच, लॉन्ड्रीवाला आला आहे ना, तन्वीचे काही कपडे आहे की नाही ते देण्यासाठी मी इकडे आले. तेव्हा तन्वी आपल्या कपाटातून काही कपडे देते तर सुमन लगेच निघून जाते. त्यानंतर इकडे अर्जुन कामावर जाण्यासाठी तयार होत असतो आणि विचार करत असतो की मिसेस सायली अशा का हट्टी वागतात आणि त्यांनी जर घरातील इतरांना सांगितले तर अवघडच होईल, मामाचा त्रास तर आणखीनच वाढेल. म्हणून अर्जुनला कसे सायलीला रिॲक्ट करायचे याचे टेन्शन येते. त्यानंतर इकडे कल्पनाही सायलीला दिवाळीच्या फराळाच्या सामानांची यादी करण्यासाठी सांगत असते. तेवढ्यात अर्जुन खाली येत असतो तर सायली म्हणत असते की मी आणि अर्जुन सर. तेवढ्यात लगेच अर्जुन जोराने मी सायली असे ओरडतो. त्यानंतर इकडे नागराज प्रियाला म्हणत असतं की काय ग, कपडे तर सर्व कपाटामध्ये आहे, मग तू फक्त मला बॅगा भरल्या अशी पोकळ धमकी वगैरे देते की काय? तेव्हा तन्वी म्हणते की हो. तिकडे किल्लेदार विपुलच्या अंगठीची म्हणजे माप आहे ते सोनाराकडे घेऊन गेला आणि जर तुम्ही हे लग्न नाही थांबवलं तर मी माझ्या बॅगा नक्की भरेल आणि त्या किल्लेदाराची लाडकी लेक कुठे निघून गेली आणि मग तुम्ही त्या किल्लेदारला उत्तर द्या असे तन्वी म्हणत असते. नागराजला मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे कल्पना विचारते की अर्जुन काय रे इतके का ओरडलास? अर्जुन म्हणतो की मला प्रेमाने बायको असे म्हणायचे होते. तर तो सायलीला विचारतो की आई आणि तुम्ही कशा विषयाबद्दल बोलत होतात? तेव्हा सायली म्हणते की आओ मी आणि हे मार्केटमध्ये जाणार आणि काही सामान येताना घेऊन येणार हे सांगत होते फक्त. कल्पना म्हणते की अर्जुन इतका विचित्र का वागतोस? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, ऑफिसमध्ये जायला निघलो ना आणि बायको तुम्हाला बाय करण्यासाठी जरा बाहेर येते की काय? तेव्हा सायली म्हणते नाही येणार, कारण मला खूप कामे आहेत. तेवढ्यात विमल कल्पनाबरोबर काहीतरी बोलत असते तर अर्जुन खुणावून सायलीला तोंडाला कुलूप लावण्यासाठी सांगत असतो आणि सायली रागाने अर्जुनकडे बघते तर अर्जुन घाईने तिथून निघून जातो. त्यानंतर इकडे प्रिया आणि अस्मिता एकमेकींना भेटतात तर प्रिया खुशून विचारते की अगं अर्जुन आणि सायली यांची नक्की वाट लागली की काय? तेव्हा झालेला सर्व प्रकार अस्मिता नाराज होऊन प्रियाला सांगते. तेव्हा ते ऐकून प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतात आणि आपण काही प्लॅन केला तरी हे अर्जुन सायली फ्लॉप करतात. त्यांचं नशीब किती चांगले आहे आणि आता आपल्याला त्यासाठी काहीतरी एक प्लॅन करावा लागणार. तेव्हा तुझ्याकडे तो व्हिडिओ आहे ना, जेव्हा ती प्रेग्नन्सीची न्यूज घरातील सर्वांना समजल्यानंतर अर्जुन आणि सायलीच्या चेहऱ्यावर कसे 12 वाजले होते तो. अस्मिता म्हणते की आहे ना, पण त्या व्हिडिओने नक्की काय होणार? तेव्हा प्रिया म्हणते की तो व्हिडिओ पूर्ण आजीला दाखव आणि तिला सिद्ध करून दाखव की अर्जुन सायली हे खरे नवरा बायको नाहीत. आपल्याला त्याचा फायदा होईल आणि पुढचा प्लॅन म्हणजे आपल्याला काही दिवस हे शांत राहायचे आणि तोपर्यंत तू सायली आणि अर्जुनवर पूर्ण लक्ष ठेवून राहायचे.
तेव्हा त्या दोघी खुश होतात. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य एकमेकांबरोबर बोलत असतात. सायली सध्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल आईला सर्व सांगणार, कारण तिला आईचा त्रास सहन होत नाही. तेव्हा सायली अशा का वागतात याचं अर्जुनला टेन्शन येते. तर चैतन्य म्हणत असतो की अरे अर्जुन, तू विसरलात का? सायली आणि तुझ्या लग्नाला 7 महिने ऑलरेडी पूर्ण झाले, फक्त 5 महिने हे राहिले आणि तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसुद्धा पूर्ण होईल आणि सायलीसुद्धा तुझ्या आयुष्यातून निघून जाईल. तर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि हा वाक्य ते संपतो. कुसुम ही घरी आलेली असते आणि सायलीला जाब विचारत असते की तू प्रेग्नेंट आहे हे सत्य तू माझ्यापासून का लपवले, आणि ती सायलीच्या सनकनसी कानामागे देते. तेव्हा मात्र अर्जुन घरी आलेला असतो आणि अर्जुन कल्पना यांना तर खूप मोठा असा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता अर्जुन आणि सायलीच्या ह्या नात्याचे सत्य लवकरच बाहेर कसे येणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.